रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते। टेलिग्राम चॅनलचं नाव DS YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। समजला समजला। समजला समजला। तर चला मग आपण जर आपण वेळ नाही घालवला लगेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरू करूया। ठीक आहे, तर हे अलाइट मोशन ॲप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि तिथून अलाइट मोशन घ्यायचं। हो, आता मी अलाइट मोशन ॲपला ओपन करून घेतो आणि आता सिम्पली तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियल आहे बीट मार्क शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं। ठीक आहे, इम्पोर्ट केलं की तुमच्यासमोर बीट मार्क शेक इफेक्ट दिसते आणि हे अशा प्रकारचा काय आपला बीट मार्क आहे, तुम्ही इथे बघू शकताय। एकदम असं जबरदस्त आणि नाद गोळा। तुम्हाला ते काय करायचं आहे सगळं काय सांगतो। ओके, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। ओके, हां, तर एकदम सोपा विषय आहे। तर चला जर आपण वेळ घालवतो आपण या व्हिडिओ सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचं आणि स्टार्टिंगला सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि आता इकडे बघा की मीडियावरती क्लिक केलं की अशा प्रकारचा एक व्हिडिओ आहे। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ तर ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्ही तर ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि जो व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूमच्या आपण ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं। सगळा व्हॉल्यूम जो आहे तो अशा प्रकारे कमी करून घ्यायचा आहे। ठीक आहे, हे अशा प्रकारे विषय आता होऊन जाते। तर एवढं असं झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या बीट मार्क अशा प्रकारचे ग्रुप आहे। आता ह्याच्यामधला फोटो कसा चेंज करायचा एकदम सोपा विषय आहे। सिम्पली तो ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आणि आता इथं तुम्ही बघू शकताय। ठीक आहे, वरती जो फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला तुमचा जो काय फोटो असेल तो फोटो तुम्ही इथं चेंज करू शकता। तर आता बघू शकता हा फोटो असेल किंवा हा फोटो तुम्ही सिम्पली प्लसवरती क्लिक करा आणि फोटोला इथं ॲड करून घ्या। तर या अशा प्रकारे हा फोटो इथं दिसून जाईल आणि नंतर इथं चेंज होऊन जाईल। बघू शकता एकदम असं जबरदस्त आणि क्वालिटी। आता ह्याच्या पुढे फोटो आपल्याला सगळे ॲड करायचे। सिम्पली बीट मार्कशी यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचे आणि जो आपला फोटो असेल तो फोटो इथं ॲड करायचा आणि सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करून बीट मार्कपासून फोटोला काय अशा प्रकारे इथून कट करून घ्यायचा। एकदम सोपा विषय। सिम्पली फोटो ॲड करा आणि बीट मार्कपासून फोटोला कट करून घ्या। तर ओके, हां, तर तुम्ही इथं बघू शकता सगळे फोटो वळीनं कसं वळीनं विषय हार्ड प्रेझेंट लावून घेतलं। ठीक आहे, तर आता काय करायचं माहिती आहे काय, तर आपण जिथून फोटो लावलं काय तिथे यायचं। ठीक आहे, हां, तर इथं आल्यानंतर सिम्पली प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला मटेरियलमध्ये एक अशा प्रकारची शॅडो पेंज आहे। ही शॅडो पेंज लावून एकदम लास्टला यायचं आणि हे जे ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत त्याला ओढून घ्यायचं। हो, ठीक आहे, आता इथं आलं की सिम्पली मला ट्रान्सफर क्लिक करायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, थोडं मोठं करायचं, एवढंसं केलं की संपला की विषय। आता सिम्पली परत तिथंच यायचं आणि तिथं सिम्पली प्लसवरती क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा आणि हा जो आपला फोटो आहे म्हणजे हा जी आपली PNG आहे PNG ते ॲड करून एकदम लास्टला यायचं आणि हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत ही PNG ओढून घ्यायची। ठीक आहे, आता म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करा आणि PNGला सिम्पली खाली ओढून घ्या की संपला की विषय। ओके, हां, इथपर्यंत ओढून घ्यायचा, कट एवढंसं ठेवायचं। ठीक आहे, एवढाचं ठेवलं की तिथून सिम्पली तुम्हाला इथे बॅग आणि बॅगनंतर जो आपला शेक इफेक्ट आहे तो शेक इफेक्ट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचा आहे। जो आपला पहिला फोटो आहे अशा प्रकारे 4 फोटो आहेत। ठीक आहे, बघू शकता। आता तुम्हाला इफेक्ट कसं द्यायचं ते सांगतो तुम्हाला। ठीक आहे, जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं, इफेक्ट कॉपी करून घ्यायचा, नंतर अशा प्रकारे बॅक येऊन आपला बीट मार्क ओपन करून घ्यायचा आणि बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर आता इथं बघू शकताय तुम्ही 3.17 सेकंदापासून आपले फोटो चालू होते। ठीक आहे, तर इकडे बघा हा 3 छोटे फोटो आहेत। ठीक आहे, आणि एक मोठा, परत 3 छोटे, एक मोठा, 3 छोटे, एक मोठा, तर आपले 4 इफेक्ट आहेत। काय तर वळीने तुम्हाला 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 अशा प्रकारे इफेक्ट लावायचा। इथं पहिला इफेक्ट लावायचा, अशा प्रकारे ह्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्ट 3 डॉट आणि इफेक्टला पेस्ट करायचं आहे। ठीक आहे, तर याच्यानंतर काय करायचं, इथे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुढे 3 फोटो सोडायचे आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती परत हाच इफेक्ट लावायचा। ठीक आहे, तर ह्याच पद्धतीने तुम्हाला अशाच पद्धतीने काय करायचं, 3 फोटो सोडायचे आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा। ठीक आहे, हां,
तर बघू शकता मी पहिला इफेक्ट आपल्या पहिल्या फोटोवरती लावून घेतलेला आहे. ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला इथून बॅक यायचे आणि नंतर आपला परत शेक इफेक्ट ओपन करायचा. तर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे, दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. सिम्पली बॅक येऊन परत बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बीटमार्क ओपन करून घेतल्यानंतर इथं जे काय आहेत आता आपले फोटो म्हणजे आता इथे पहिल्या फोटोवरती झाला. आता परत दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट इफेक्टला पेस्ट करायचं. नंतर पुढे 3 फोटो सोडायचे आणि 3 फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर लास्टपर्यंत ती प्रोसेस करून घ्या. सगळे 4 इफेक्ट 4 फोटोवरती पेस्ट करून घ्या. ठीक आहे, तर आता बघू शकताय जे काय आहे ते मी इकडं आपल्या 4 इफेक्ट होते ते 4 फोटोवरती पेस्ट केले. ठीक आहे, बघू शकताय वळीनं म्हणजे असं 1 2 3 4 परत 1 2 3 4 अशा पद्धतीने. ठीक आहे, आता हे इफेक्ट पेस्ट करून झालेले आहे. ठीक आहे, तर इथं आपला आता पूर्ण व्हिडिओ एडिट झालेला आहे. ठीक आहे, आता आपल्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट करायचा एकदम सोपा विषय आहे. सिम्पलीवर तुम्हाला एक्सपोर्टचं बटन आहे, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन आहे, तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या पुढच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ते सक्सेसफुल करायचं. कोड 1 नंबर ठेवायचा, फ्रेम क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद.